त्यांना असं वाटतं पहिल्यासारखीच अजून काही त्यांची माणसं अजून नशेत आहेत की बाबा सत्ता आमची आहे, कोण काय बोलला तर सोडणार नाही, फोडणार, मारणार, चप्पलानं हाणणार, हे न हाणणार. कुठल्या मायकल लालच्या हिंमत आहे या ना, बाहेर यान चप्पल यान त्यांनी भाषा समोरासमोर करतो. आता ट्रोल नाका अकाउंट कोण चालवते? जयंत पाटलांचं पोरगं चालवतंय, त्याला काय अक्कल नाही, कळत नाही ते अकाउंट कोण चालवतंय. माझ्या गाडीत मी एकटा असतो, भाऊ पण एकटे फिरतात, जी म्हणतात खानापिना येऊ दे की, त्यांना आमचा पण दणका धावतो आम्ही, येऊ देत कधी पण. एकाने माझी माप्प काढली, बाबा सागर खोदचा शड्डून फिड्डू या होतो. त्यांना कुठं माहीत आहे मी कसा ढाक लावणारा माणूस आहे. इथनं जाऊन बागणीत मी लावलं आणि शड्डूचं काय घेऊन बसला. हे सगळं मीडियावाल्यांनी जे नको ते हायलाईट केलं आणि ते दाखवलं, म्हणून की ज्याला गल्लीत कुत्रं विचारत नाहीत ते नेत्यांच्यावर टीका करतं. तशी अवस्था तालुक्यातल्या आहेत. ज्यांना कुत्रं गावात विचारत नाहीत ती माणसं सदाभाऊंच्यावर बोलतात. तर माझा आता पुढच्यांना उलट प्रश्न आहे, त्या ठिकाणी शब्दाचा वेगळा वापर करून विद्यार्थ्यांना जणू म्हणलं असे त्या ठिकाणी भाऊंच्यावरती आरोप करण्यात आले. कालचं नीटचा विरोधातलं आंदोलन होतं का सदाभाऊंचं? ह्यांचं एखादं आंदोलन सांगा, ह्यांच्यावरती एखादा विद्यार्थी दशेतला गुन्हा सांगा. कारण आमच्यावरती ज्यावेळी लोक अशा एकेरी भाषेत येतात बोलतात त्यावेळी कळतं की बाबा, आणि त्यांच्या कारखान्यात कामाला असणारी कारखान्यात 3-4 आहेत संस्था आहेत, ती सगळी तिथं माणसं होती. काय कॉमन मॅन कोण आलता वय? कॉमन मॅन कोणी आलं नव्हतं. त्यांचं काय, जयंत पाटील साहेबांचं काय आहे? कुठली विद्यार्थी चळवळ केली तरी आजपर्यंत मी सांगू शकतो, मी जयंत पाटील साहेबांना कोण बोलणारच नव्हतं. आता त्यांना बोलायला लागले तसे ह्यांच्या पोटातलं कावळं कवकाव कवकाव करायला लागले. त्यांना कावीळ झाले आता ह्या सगळ्यांना. त्यांच्या सगळ्यात कारखान्याला कमी दर देणारे ते आहेत. शेतकरी आंदोलनामध्ये गोळ्या ठोकायला हे पुढं आहेत. आष्ट्याला ज्यावेळी गोळ्या घातल्या आंदोलनात त्यावेळी कोण होतं? कधी हिने ऊसाबाबत आणि शेतीबाबत आजपर्यंत आंदोलन केलंय? जवळच्या बगल बच्चे जे काल भाऊंना एकेरी भाषेत बोलत होते ती पिसाळलेल्या कुत्र्यासारखी करायला लागल्यात. त्यांना वाटत होतं की अरे जयंत पाटील साहेबांना बोलायची कोणाची मायकलला हिंमतच ना. अरे हिंमत नाही म्हणजे काय, एवढं काय चांगलं केलंय तिने? विधान परिषदेचे आमदार आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी जंतर मंतरवरती जे आंदोलन सुरू आहे तिथल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये वक्तव्य केलं होतं. आणि त्या वक्तव्याच्या प्रतिक्रिया म्हणून सगळ्या राज्यभर या ठिकाणी आपल्याला त्यांचा निषेध होताना या ठिकाणी बघायला मिळतो. त्याचंच एक उदाहरण म्हणून वाळवा तालुक्यामध्ये काल उरुण ईश्वरपूर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये राजीनाम्याची मागणी होती. तो राजीनामा धर्मेंद्र प्रधान यांनी त्या ठिकाणी दिलेलाच आहे. मात्र दुसरी एक महत्त्वाची त्यामध्ये घोषणा होत होती की सदाभाऊंच्या नावानं त्या ठिकाणी त्यांच्यावरती टीका केली जात होती किंवा आमदार सदाभाऊ यांनी विद्यार्थ्यांची माफी मागून त्या ठिकाणी राजीनामा द्यावा अशी मागणी त्या ठिकाणी सातत्यानं पुढं आली. आणि त्यांच्या विरोधामध्ये खरं तर कालचा जो मोर्चा आहे तो उरुण ईश्वरपूर या ठिकाणी झाला. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागरभाऊ खोत आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आज आपण या संपूर्ण विषयावरती चर्चा करणार आहोत. भाऊ, कालपासून किंवा मागच्या आठवड्यापासून जे प्रकरण घडतं किंवा टीका होते, खरं तर ह्या पहिल्या पार्श्वभूमीकडे कसं बघताय? नमस्कार. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की आपण आता जसं म्हटलात तसं की भाऊंच्यावरती टीका होत आहेत आणि कालच्या उरुण ईश्वरपूरच्या त्या मोर्चामध्ये तरी प्रचंड प्रमाणात झाल्या. मग त्याची पार्श्वभूमी जर बघितली तर मुळामध्ये असं आहे की ज्यावेळी नीटचा पेपर ह्या ठिकाणी फुटला, लीक झाला, त्यावेळी तुम्ही आदरणीय सदाभाऊ खोत यांच्या सोशल मीडियावर किंवा आपल्या स्वतः वेगवेगळ्या न्यूज चॅनेलवरती जाऊन जर तुम्ही बघितलं तर त्यावेळी भाऊंनी पहिल्यांदा स्टेटमेंट दिलं होतं की नीट ज्याच्यामार्फत होती ते मंडळ बरखास्त करा. अशी त्यांची पहिली सगळ्यात ज्यावेळी पेपर लीक झाला त्यावेळी ती आदरणीय सदाभाऊंनी खऱ्या अर्थानं मागणी केलेली. आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण बघतोय की 100% त्या परीक्षेमध्ये नीट विद्यार्थ्यांच्या बाबतीत जे नीटचा अभ्यास करत होते त्यांच्या बाबतीत जे घडलं ते नक्कीच चांगलं नाही आहे. आणि त्याच्यामुळे मला या ठिकाणी मनापासून आवर्जून सांगायचं आहे तुम्हाला की त्याच्यानंतर जो काय आंदोलन झालं, भारतामध्ये एक उठाव झाला, विद्यार्थीही त्याच्यामध्ये होते, पण त्याच्यानंतर काही लोक म्हणजे इंडिया आघाडीचे नेते असतील त्यांच्यामार्फत काही मंडळी त्या आंदोलनामध्ये घुसून किंवा त्या ठिकाणी
भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आदरणीय व्यक्तिशः नरेंद्र मोदी साहेब असतील, आदरणीय अमितजी शहा असतील, ह्यांच्या वैयक्तिक दोषातून काही माणसं त्या आंदोलनामध्ये उतरून त्याला वेगळं हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातूनच भाऊंचं स्टेटमेंट आलं. ज्यावेळी भाऊंनी स्टेटमेंट दिलं त्याचवेळी तिथंच काही मीडियातल्या पत्रकारांनी विचारलं, म्हणजे तुम्हाला विद्यार्थ्यांना दहशतवादी असं म्हणायचं आहे का? तर भाऊंचं म्हणणं असं होतं की ह्याच्या आडून काही संघटना इंडिया आघाडीची काही कार्यकर्ते, त्यामध्ये काही माणसं व्यक्तिदोषातून घुसून त्या ठिकाणी दहशतवाद म्हणजे हिंसक दहशतवाद ह्याचा अर्थ जर बघितला तर एखादी तीव्र हिंसा घडवणे किंवा एखादा जाळपोळ अतिप्रमाणात घडवून आणणे ह्या दृष्टिकोनातनं त्यांना ॲक्च्युली ते म्हणायचं होतं की बाबा तिथं त्या आंदोलनाला हिंसक वगैरे वळण लावण्याचा काही माणसं प्रयत्न करत आहेत आणि ते त्यांच्यातून वक्तव्य होतं. पण त्याचा खरं तर विरोधी पक्षाचं जे काम आहे ते त्यांनी त्यांच्या ठिकाणी बरोबर 100% बरोबर केलं आहे. त्याचा त्या ठिकाणी शब्दाचा वेगळा वापर करून विद्यार्थ्यांनाच जणू म्हणलं असे त्या ठिकाणी भाऊंच्यावरती आरोप करण्यात आले. नाही, ते पहिल्यांदा बोललं असं सांगितलं जातं आणि परत त्या वाक्यावरती सारव करण्याचा प्रयत्न केला गेला. नाही, ॲक्च्युली जर ती तुम्ही सुद्धा विषयाची प्लीज माझी विनंती आहे ती बाईट बघा, त्याच वेळी त्या क्षणाची तिथलीच आहे. परत म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बोललेले नाही आहेत. त्या क्षणी जेव्हा त्यांची लाईव्ह त्यांनी कधी त्या गोष्टीवरती प्रतिक्रिया दिली तेव्हा तिथलंच त्यांचं स्पॉटचं आहे. परत उलट हे सगळं मीडियावाल्यांनी जे नको ते हायलाईट केलं आणि ते दाखवलं म्हणून ती सगळी बाईट मागवून घ्यायला लागली की जी पूर्ण भाऊ तिथं बोललेली ती कृपा करून आम्हाला बाईट द्या. तर माझी सुद्धा तुम्हाला विनंती आहे की तुमच्या माध्यमातून मी उलट खरा का खोटा हे दाखवायचं असेल तर त्या क्लिपचा खरंच अभ्यास करा आणि जनतेला ती दाखवा. खरं तर राज्यभर सदाभाऊंची त्या ठिकाणी टीका होते किंवा त्यांच्यावरती टीका करण्याचा प्रयत्न होतोय. वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांची गाडीच फोडतो किंवा दिसले तर तिथं त्यांना आम्ही दगडफेक त्यांच्यावरती करण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीच्या घोषणा किंवा व्हिडिओज त्या ठिकाणी आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसतंय. काय सांगाल त्यांना? कसं असतंय की कोण काही करत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे एक छोटे मोठे रील स्टार असतात किंवा ज्यांना स्टंट करायचं असतं असे शब्द मिळाले की लोकांकडनं त्या क्षणापरत्या तिथल्या टाळ्या, तिथला एक कर्कश असा आवाज, त्याचा आनंद घ्यायचा असतो. त्याच्यामुळं कालसुद्धा काही जण मोर्चात एकेरी भाषेत बोलले, काही जणांनी त्यासुद्धा टीका केल्या की धावतो बघतो. उलट चांगला आहे ना, भाऊंबद्दल काय माणसं आज वाळवा तालुक्यातली पण असं बोलतात कारण त्यांना माहीत आहे हा रांगडा माणूस आहे आणि सदाभाऊंच्यावर बोलण्याचं ते का स्वातंत्र्य दाखवतात किंवा कारण भारतामध्ये खरं स्वातंत्र्य हे आम्हाला जाणवतं. कारण आमच्यावरती ज्यावेळी लोक अशा एकेरी भाषेत येतात बोलतात त्यावेळी कळतं की बाबा कुठंतरी स्वातंत्र्य अजूनसुद्धा या ठिकाणी भारतभूमीमध्ये टिकून आहे. दुसऱ्या गोष्टीला जर बघितलं तर माझा आता पुढच्यांना उलट प्रश्न आहे. सदाभाऊने नुसती चळवळ नाही केली, विद्यार्थीसुद्धा चळवळ केली. पुढच्यांचं काय? जयंत पाटील साहेबांचं काय आहे? कुठली विद्यार्थी चळवळ केली तिने आजपर्यंत? मी सांगू शकतो, मी स्वतः माझ्यासाठी मी आज 2 तारखेंना कोर्टात जातोय स्वतः. पुण्यात MPSCची वयोमर्यादा वाढावी म्हणून आम्ही पुण्यामध्ये खूप मोठं आंदोलन केलं. पुण्यामध्ये आम्ही आंदोलन केल्यानंतर आमच्यावरती गुन्हे त्या ठिकाणी खटले टाकण्यात आले. ज्यावेळी कोविडच्या काळामध्ये आर्मी भरती पूर्णपणे भारत देशाची बंद झाली होती, त्या मुलांच्या वयोमर्यादेत वाढ व्हावी त्यावेळच्या फक्त म्हणून आम्ही कोल्हापुरात खूप मोठा आर्मीचा मोर्चा काढला. त्याच्या संदर्भातले अजून माझ्यावरती गुन्हे आहेत. 2-1 कोल्हापूरला आणि पुण्याला दोन्ही कोर्टात आम्ही त्या ठिकाणी अजून तारखा खेळत बसलो आहे. सदाभाऊंनी विद्यार्थ्यांसाठी मोठं आंदोलन उभा केलं. पोलीस भरतीची वयोमर्यादा 25वरून 28 मराठा समाजाची करण्याचं योगदान हे त्या ठिकाणी राजू शेट्टी साहेबांनी सदाभाऊंचं आहे. PSI STI असिस्टंटची वयोमर्यादा 28वरून 31 करण्याचं काम त्यावेळी आम्ही स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेत असताना आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना नुसतं डायरेक्ट भेटलो नाही तर आधी आंदोलन केलं म्हणून आम्हाला आमच्या शिष्टमंडळाला भेटायला बोलवलं आणि मग त्यावेळी MPSCच्या वयोमर्यादेत त्या ठिकाणी वाढ झाली. आणि ह्या दृष्टिकोनातनं विद्यार्थी दशकामध्ये जेव्हा आम्ही होतो तेव्हा आम्हीही ते विद्यार्थी दशेतले आंदोलन केलेत. ह्यांचं एखादं आंदोलन सांगा, ह्यांच्यावरती एखादा विद्यार्थी दशेतला गुन्हा सांगा. कुठली तरी 10 पोरं घेतली आणि त्यांच्याबरोबर आता काल मी म्हणणार नाही 100% काय त्याच्यातली चांगले विद्यार्थी आहेत. हे आंदोलन जे घडलं ते रास्त आहे. शेवटी आंदोलन हा
चळवळ किंवा आंदोलन ही अशी गोष्ट असते की त्या ठिकाणी समाज माध्यमातनं त्या ठिकाणी असणाऱ्या सत्तेला की बाबा सांगायचं असतं की हे तुमचं चुकीचं चाललं आहे. म्हणजे जे आंदोलन घडतं त्यावेळी 100% त्या आंदोलनामध्ये काय चुकीची माणसं त्यात घुसतात ह्याचा अर्थ तो सगळाच विषय चुकीचा आहे असं आम्ही कधी म्हणणार नाही. वैयक्तिक मी तरी अजिबात नाही. त्याच्यामुळं आंदोलकांनी भूमिका त्यांच्या ठिकाणी राईट मांडल्या. कालचं नीटचं विरोधातलं आंदोलन होतं का सदाभाऊंचं? आत्ता आपण आपल्या तालुक्यातलं वातावरण बघतोय. परवाचा विषय तो त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या बाबतीतला असेल किंवा मागच्या 3-4-5 वर्षामध्ये असं झालं की जयंत पाटील साहेबांना कोण बोलणारच नव्हतं. आता त्यांना बोलायला लागले तसे ह्यांच्या पोटातलं कावळं कावकाव कावकाव करायला लागले. त्यांना कावीळ झाले आता ह्या सगळ्यांना. त्यांच्या जवळच्या बगलबच्चे जे काल भाऊंना एकेरी भाषेत बोलत होते ती पिसाळलेले कुत्र्यासारखी करायला लागल्यात. त्यांना वाटत होतं की अरे जयंत पाटील साहेबांना बोलायची कोणाची मायकलला हिंमतच ना. अरे हिंमत नाही म्हणजे काय, एवढं काय चांगलं केलं आहे तिने? सगळ्यात कारखान्याला कमी दर देणारे ते आहेत. शेतकरी आंदोलनामध्ये गोळ्या ठोकायला हे पुढं येते. आष्ट्याला ज्यावेळी गोळ्या घातल्या आंदोलनात त्यावेळी कोण होतं? कधी हिने ऊसाबाबत आणि शेतीबाबत आजपर्यंत आंदोलन केलं आहे? यांचं एक आंदोलन सांगा ना. आज त्यांचं वय सदाभाऊंचं वय समान आहे. त्यांचा काय इतिहास आहे हो? चळवळीच्या मुशीतनं तयार झाल्यात का खानदानातनं पुढं आल्यात? लहान पोरगं पण सांगेल. आणि त्यांच्या कारखान्यात कामाला असणारी कारखान्यात 3-4 आहेत संस्था आहेत ती सगळी तिथं माणसं होती. काय कॉमन मॅन कोण आलता वय? कॉमन मॅन कोणी आलं नव्हतं. येऊन भाऊंची सोडा काय काय माझी मापं काढली. बाबा सागर खोदचा शड्डून फिड्डू या होतो. त्यांना कुठं माहीत आहे मी कसा ढाक लावणारा माणूस आहे? इथनं जाऊन बागणीत मी लावलं आणि शड्डूचं काय घेऊन बसलाय? आमचा पिंडच एका मोरोळबाच्या वाडीत जन्म झाला. माझं आयुष्य गेलं तालमीत कुस्ती खेळण्यात. आमचा शड्डू सोडून आम्ही शड्डूच्या पुढं बरोबर मी ढाक मारतो, बांगडी मारतो. बरोबर मला सगळे प्रकार माहीत आहे. तू तालमीतलं कुठलं कुठे कधी कुठं काय लावायचा, कुठला डाव खेळायचा. आज आम्ही आमच्या पद्धतीनं चांगला डाव खेळतोय, त्यांना बघवत नाही. त्यामुळे हे फक्त कालचं घडलं आहे. नीट बीट हे सगळं निमित्त आहे. कालच्या मोर्चाचं जर बी फ्रँक आणि एकदम तुम्हाला खरं सांगायचं तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो जशी आता आठवली म्हणून की आदरणीय जयंत पाटील साहेब संसदेत विधिमंडळामध्ये आपल्या म्हणले की ज्याला गल्लीत कुत्रं विचारत नाहीत ते नेत्यांच्यावर टीका करतं. तशी अवस्था तालुक्यातल्या आहेत. ज्यांना कुत्रं गावात विचारत नाहीत ती माणसं सदाभाऊंच्यावर बोलतात. नाईलाजानं भाऊंना एकेरी भाषेत त्यांच्या नावासमोर बोलतात. म्हणून आम्हाला आता इलाज असतो जयंत पाटील साहेबांना एकेरी भाषेत तसं बोलावं लागेल. गरज नाही पण सुरुवात त्यांच्याकडं नाही. ट्रोल नाका अकाउंट कोण चालवतं? जयंत पाटलांचं पोरगं चालवतं आहे. त्याला काय अक्कल नाही, कळत नाही ते अकाउंट कोण चालवतं आहे. ती अकाउंट चालतात त्याच्यात तुम्ही भाऊंच्या किती एकेरीत मागच्या 6 महिन्यापासून बोलताय. कशाला विधिमंडळामध्ये तुम्ही भाषण करायचं नाटक करताय? 6 महिने आम्ही बसलो पण त्याला उत्तर द्यायला आम्ही सुद्धा काहीतरी त्यांच्यासारखंच क्रियाक्रम चालू केलं आहे. ते आता एवढं मनाला लागायला लागलं, एवढं टोचायला लागलं की ते बोलून गेल्यात. त्यांना असं वाटतं पहिल्यासारखीच अजून काही त्यांची माणसं अजून नशेत आहेत की बाबा सत्ता आमची आहे, कोण काय बोलला तर सोडणार नाही, फोडणार, मारणार, चप्पलानं हाणणार, हे ना हाणणार. कुठल्या मायकल लालच्या हिंमत आहे? या ना बाहेर यान चप्पल यान तर भाषा समोरासमोर करतो. आता माझ्या गाडीत मी एकटा असतो, भाऊ पण एकटे फिरतात. जी म्हणतात हानापिना येऊ दे की, त्यांना आमचा पण दणका धावतो आम्ही, येऊ देत कधी पण. खरं तर हे सगळं जे काही वातावरण आहे ते आता तुमच्यावरती सुद्धा त्या आंदोलनामध्ये वैयक्तिक टीका केली किंवा तुमच्याकडूनही त्यांच्यावरती वैयक्तिक टीका होते. म्हणजे बघा की आता राजकारणाचा स्तर कुठंतरी घसरत चालला आहे असं अलीकडच्या काळामध्ये दिसतंय. आणि कसं आहे, एकमेकांच्या धोरणावरती टीका करणं हे योग्य आहे किंवा वैचारिक पातळीवरती टीका करणं योग्य आहे. मात्र तुला धावतोच रे, तुला धरतोच रे, म्हणजे अशा पद्धतीची, आता शेवटी तेही आमदार आहेत आणि तुमचे वडीलही आमदार आहेत. म्हणजे एका बाबांनो त्यांना लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी जनतेतून निवडून दिलेलं असतं. म्हणजे एवढ्या मोठ्या माणसांवरती एकेरी भाषेमध्ये कुणीच टीका करू नये असं वाटतं. मग ही टीका कशासाठी? म्हणजे हे कुठंतरी वेगळ्या स्तराला राजकारण चाललं आहे असं वाटतं. एकदम तुम्ही अतिशय चांगल्या मुद्द्याला आत्ता हात घातला. एकदम खरंच एक वस्तुनिष्ठ असा प्रश्न तुम्ही आत्ता विचारलात. बरोबर आहे की राजकारणामध्ये तुमचे वैचारिक मतभेद असावेत, व्यक्तिशः मतभेद नसावेत. राजकारण करत असताना ते आज काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये काम करतात, आम्ही आज रयत भाजप संलग्नित, आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी संलग्नित काम करतो आहे. एकमेकाच्या धोरणावरती, एकमेकांच्या कामावरती टीका झाली पाहिजे ना की तुम्ही वैयक्तिक टीका कुणावर करावी. पण असं झालं, त्यांच्या कुणाच्या स्वप्नातच नव्हतं. म्हणजे आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्याबद्दल नाही म्हणून त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांच्या कुणाच्या स्वप्नातही नव्हतं की सदाभाऊ खोतसारखा व्यक्तीसुद्धा राजकारणात जन्म घेईल.
एक मरोळोबाच्या वाडीतनं येऊन माणूस एखादा आमदारकीपर्यंत मंत्रिपदापर्यंत पोचल हे कुणाच्याही ध्यानीमनी नव्हतं आणि ते अचानक घडलं असं त्यांना ते वाटतंय आणि ते त्यांना सोसणं झालं आहे. घरात 2 सख्खे भाऊ आहेत आणि एक भाऊ कष्ट करतो आणि एक भाऊ कष्ट करत 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 जरा टेक्निकनं काहीतरी वेगळं काम करतो आणि तिची आर्थिक सुबत्ता आली की तो दुसरा भाऊ म्हणतो याच्या आईला हा पुढं का गेला, ह्यो किती नालायक आहे आता हेच मला सांगावं लागेल. त्यातला प्रकार घडला आहे आपल्या तालुक्याबद्दल. पण व्यक्तिशः माझं मत आहे की आम्हीही त्यांच्याबद्दल धोरणात्मक बोललं पाहिजे, त्यांनीही आमच्याबद्दल धोरणात्मक मुद्द्यावरच बोललं पाहिजे. पण मी तुम्हाला ते एक उदाहरण दिलं तसं मागच्या 5-6 महिन्यात कडकनाथचं प्रकरण ज्यावेळी घडलं त्यावेळी हे गप होते, कारण यांना वाटलं विधानसभेला सदाभाऊंचा फायदा होईल काय, गप असलं. बरं आता आम्ही प्रहार करायला लागलो तसं यांनी कडकनाथ काढलं. काय संबंध, आम्ही कधी यांच्या लॉटरी घोटाळ्यावर बोललोय, मी कधी वैयक्तिक म्हणतो यांनी मिरज दंगल घडवून आणल्या आणि हेच त्याचा मोरकी आहे, मी केव्हा म्हणतो की लॉटरी घोटाळ्यात हेच आहे, मी कधी असं वैयक्तिक म्हणलोय की बाबा हाच एकमेव माणूस आहे की शेतकऱ्यांना ऊस आंदोलनामध्ये गोळ्या घातल्या. आम्ही धोरणात्मक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवारसाहेब धोरणात्मक आदरणीय राहुल गांधी यांच्याबद्दल स्टेटमेंट देत आलो. पण आता हिनी ह्या गोष्टी गरज नसताना चालू केल्यात. एकेरी भाषा हे त्यांच्या कार्यकर्त्यांच्यातनं पहिल्या तोंडातनं येतं. काय येतं तर तुम्हाला मी मगाशी म्हटलो तसं त्यांना अजून असं पटलेलं नाही की सदाभाऊसारखी व्यक्ती एवढी मोठी झाली आणि पुढं गेली. सगळ्यात मेन कारण हेच आहे की त्यांना कालचं जे नीटचं आंदोलन होतं ते नीटचं आंदोलन नसून, विद्यार्थ्यांचं आंदोलन नसून, कालचं आंदोलन हे सदाभाऊंच्या प्रगतीचा एक लेखाजोखा होता आणि त्याच्यावर आम्ही खुश आहे की आमची प्रगती चांगली व्हायला लागली. त्या आंदोलनामध्ये आता विद्यार्थी पण होते, जवळपास 4-4.5 हजार विद्यार्थी त्या आंदोलनामध्ये सहभागी होते. आता तुम्ही म्हणताय की ते सदाभाऊंच्या विरोधात आंदोलन होतं, ते विद्यार्थ्यांचा अपमान करताय. विद्यार्थ्यांचा मी मगाशी म्हटलो तसं अजिबात अपमान नाही, पण तिथं बेट्या म्हणून मी बॅनर खूप बघितले. बेट्याचा नीटचा काय संबंध. मी सुद्धा इथं माझ्या संकुलामध्ये विशाल शेठ नीट फाउंडेशन देतोय इयत्ता 8वीपासून, मी JEEचं फाउंडेशन देतो इयत्ता 8वीपासून, मी NDAचं फाउंडेशन देतो इयत्ता 8वीपासून. माझा प्रचंड अभ्यास आहे, नीटवर अभ्यास आहे, NDAवरच्या प्रिलिम एक्झामवरती आमच्या अभ्यास आहे, माझा त्या ठिकाणी JEEवरती अभ्यास आहे. मला एकच कळतं, जर काल तसं आंदोलन होतं मग असं मला म्हणावं लागेल काल विद्यार्थ्यांना आम्ही दाखवून पुढं आणलं आणि सदाभाऊवर टीका करून विद्यार्थ्यांनाच कळू दिलं नाही हे आंदोलन सदाभाऊ नीटच्या संबंधित होतं का सदाभाऊच्या. नीट असतं तर आमचा संबंध काय, दूरपर्यंत माझा तर संबंध आहे. बरं ते बेट्या बॅनर नेलं, अंगठ्यानं नाही सही येत नसेल तर अंगठ्यानं, मग ह्याचा त्याचा काय संबंध. कारण त्या एका गोष्टीमुळं की भाऊ बोलले म्हणून. बरं ज्यावेळी पेपर लीक झालं तर त्यावेळी काही झोपा काढत होते. परवाचं प्रकरण गाजलं म्हणून फक्त तालुक्यात एक उद्रेक तयार करायसाठी तो तरुण पोरांना वळपण म्हणून त्याच्या मागचा मी इतिहास सांगितला. ह्याच्या आधी ह्याने एखादं आंदोलन सांगावं ना विद्यार्थ्यांच्या संदर्भात, एखादं आंदोलन सिंगल की केलेलं आयुष्यात ह्यांच्या, मग आम्ही ते पण मान्य करू. पण आम्ही आमचं उघड दिलं ना, आमच्या फेसबुकला जावा, आमचे मागचे फेसबुक आमच्या पोस्ट म्हणण्यापेक्षा आमच्या चळवळी बघा. माझ्या फेसबुकला गेला तर 2014 ते 2016 कमीत कमी तुम्हाला तिथं 300-400 फोटो माझे मिळतील की ज्या चळवळीत मी सदाभाऊराव शेट्टीच्या माध्यमातून शेतकरी विद्यार्थी दशेसाठी आम्ही काम केलं आहे तिथं स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेतनं. तसं यांचं पार्श्वभूमी काय आहे, कालच्या आधीची पार्श्वभूमी काहीच नव्हती. कालची मी म्हणलो तीच पार्श्वभूमी आहे. कालच्या आंदोलनामध्ये मुलं जी आणली ती 100% त्यातली विद्यार्थी होते. त्यांना मी अजून म्हटलो नाही, पण त्यांचा कार्यक्रम मग नको त्या लोकांनी हायजॅक केला. नीटच्या घोषणा राहिल्या बाजूला आणि सदाभाऊंच्या घोषणा व्हिडिओ व्हायरल होत्यात. मग ती कसल्या मनाच्या घोषणा, मग माझ्या शड्डूच्या वगैरे ह्या गोष्टी व्हायरल व्हायला लागल्यात. नीटच्याबद्दल जे कोण चांगलं बोललं असेल तर ते आम्हाला जरा कुठं अजून मला तरी काय ते दिसण्यात आणि वाचनात नाही आलेलं. ते आलं की जरा मला रिअलमध्ये पटेल की बाबा हा मुद्दा सोडून रिअलमध्ये त्यांचा मुद्दाच तो होता. खरं तर दुसरी एक टीका त्यांच्यावरती होते की हे जे सदाभाऊ वक्तव्य करतात किंवा विद्यार्थ्यांच्या बाजूने बोलले असतील किंवा इतर वक्तव्य त्यांचे आहेत ते कुठेतरी वरिष्ठांना फडणवीसांना खुश करण्यासाठी अशा पद्धतीचे ते वक्तव्य करत राहतात. आता ह्याचं एक लय भारी उत्तर तुम्हाला देतो. ज्या पार्टीनं 2 वेळा आमदारकी दिली, ज्या पार्टीमध्ये सदाभाऊ काम करतात, फडणवीस साहेबांचा सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टीत चळवळ असेल, आमचे एखादे प्रश्न असतील, मूलभूत प्रश्न असतील, समाजाचे प्रश्न आम्ही ज्यावेळी त्यांच्यासोबत घेऊन जातो किंवा घेऊन आलो आहे नेहमी ते आमच्या प्रश्नांकडं त्या ठिकाणी पॉझिटिव्हली बघतात आणि समाजासाठी ते काम करतात. मग जर आपण एखाद्या पार्टीशी प्रामाणिक असेल तर त्या पार्टीतला ज्यावेळी एखादं कोणतं टार्गेट असेल तर त्याला उत्तर द्यायला नको, उत्तर दिलंच पाहिजे. उलट मी म्हणतो जयंत पाटील साहेबांच्यावर मला पण डाऊट आहे ती एका पार्टीत आहेत का.
आम्ही कमीत कमी भारतीय जनता पार्टीवर टीका करून कुणी टीका केली तर त्याला सडेतोड उत्तर तर देतो, कारण आम्ही जातीवंत त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीचे विरोधक आहे. अहो हे संध्याकाळी जाऊन भाजपमध्ये बसतात, पहाटे जाऊन अमित शहांना भेटतात, अशा बातम्या येतात. मग उलट तुम्ही पहिला प्रामाणिक राहावा. तुम्ही एकदा माझ्याबद्दल सदाभाऊंबद्दल काय येत नाही. सदाभाऊ उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार, सदाभाऊ खोत उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. जयंत पाटील साहेबांचं किती वर्ष झालं येतंय का? तर ते दुग्गल आहेत हो, ते दोन दरडावर बसल्यात बरोबर. ही एकदा तिकडं जाऊन गोड बोलायचं, मला कधी आत घेताय हिकडनं. आता मुळात तुम्हाला सांगतो की जराच विचार जर केला तर तुम्हाला कळेल की मगाशी मी म्हटलो तशी ही गोष्ट आदरणीय सदाभाऊंबद्दल का उठत नाही, ही गोष्ट जयंत पाटील साहेबांबद्दल का उठते की तुम्ही भाजपमध्ये कधी येणार आहे, तुम्ही भाजपमध्ये कधी जाणार आहे. मग तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात, ज्या पक्षाशी संलग्नित काम करतात, त्यांची बाजू घ्यायला काय अडचण आहे. भाऊ वरच्या नेत्यांना खुश करण्यासाठी त्या ठिकाणी कुठलीही गोष्ट बोलत नाहीत. ते एकच करतात, त्यांचं काम आहे की बाबा प्रवक्ता म्हणून आपल्या पक्षाची भूमिका मांडणं, आणि ते त्या ठिकाणी मला तरी वाटतं ठामपणे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची भूमिका मांडतात आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. खरं तर कालच्या आंदोलनामध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये मुलं सहभागी होते. आजची तरुण पिढी म्हटलं तर त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही. मात्र त्यांच्या मनामध्ये सदाभाऊंच्याबद्दल एक चीड निर्माण झाली ना. आता त्यांच्या हातामध्ये बॅनर्स होते. आता सदाभाऊ म्हणलं की विद्यार्थी चिडणार, म्हणजे अशा पद्धतीचं एक चित्र कालच्या आंदोलन माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. म्हणजे हा राजकीय तोटा कुठं तर म्हणावं लागेल. नाही, आता ह्याच्यामध्ये कसं आहे, ज्यावेळी आम्ही आमची भूमिका घेऊन जाऊ, लोकांच्यात जाऊ, जनतेत जाऊ, त्यावेळी लोकांना ते पटणार आहे. ज्यावेळी एखाद्या संघाची मॅच एखाद्या संघावर होते की समजा मॅच आता श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया झाली ना, ऑस्ट्रेलिया जिंकली, त्यावेळी लोकांना भास वाटतं की ऑस्ट्रेलियाच बरोबर आहे. पण ज्यावेळी पुढे येऊन भारताशी खेळते त्यावेळी भारताकडनं पराभव झाल्यावर कळतं की भारतसुद्धा यार चांगली खेळते. तशी आमची बाजू आहे. काल तिने चीनची बाजू बोलले, लोकांना बुमरँग केलं. त्यांना सदाभाऊ फक्त दहशतवाद माजवण्याचा प्रयत्न करत आहेत असं दाखवलं. उद्या ज्यावेळी मी आज तुम्हाला काय ज्या गोष्टी सांगितल्या ही ज्यावेळी आम्ही जाऊन जनतेच्या पुढे सांगू, बोलू, त्यावेळी लोकांना पटणार आमचंसुद्धा बोलणं. का नाही पटणार? मी म्हणलो तसं आमची पार्श्वभूमी, आम्ही केल्यात आंदोलनं विद्यार्थ्यांच्यासाठी, लढलोय. पण मी सरळ म्हणतोय ना, त्यांनी लढलेलेच नाहीत, कधी लढलेलेच नाहीत. लढले असतील तर माझ्या तरी काय ते माहितीत नाहीत. तुमच्या जर विशालची माहितीत असेल किंवा तुम्हाला जर त्यांनी माहिती कोणी दिली तर कृपया करून ती मला टाका. मी मान्य करतो बाबा 2008, 7, 5, 4, 2002, 1999, 98 जयंत पाटील साहेब लय विद्यार्थी चळवळीत काम भयानक केलं. 2-3 मोर्चे काढले, त्यांच्यावर खटले होते. त्या खटल्याचा मला मागचा एखादा दाखला द्या. तुम्हाला आमचे खटले मी आत्ता ही संपल्यावरती तुम्हाला मी म्हणतो तसं कोल्हापूरचं पुण्याच्या आंदोलनाचं सदाभाऊ सुद्धा तुम्हाला लगेच आम्ही आमच्यावरती झालेले खटले दाखवतो. त्यामुळं आम्ही पाकच विद्यार्थ्यांना दुर्लक्षित करतोय ना. आज हे मात्र विद्यार्थ्यांना पाक कुशीत घेऊन फिरतात. हा एक तालुक्यामध्ये पसरवण्याचा गैरसमज आहे त्यांचा. ह्या गैरसमजला सगळे बळी पडणार नाहीत. तरुणांना परफेक्ट माहीत आहे की सदाभाऊंची भूमिका काय आणि तरुणांना माहीत आहे की आदरणीय जयंत पाटील साहेबांची भूमिका काय. त्यामुळं कालच्या ह्यानं असं जर तो वाटत असेल की आम्हाला ह्याचा कुठे मोठा फटका बसेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही हा मुद्दा ज्यावेळी लोकांना समजावून सांगू त्यावेळी मला वाटतं आमचा मुद्दाही लोकांना पटेल. आता दुसरा एक वेगळा माझा प्रश्न आहे. कालची जी सदाभाऊंनी प्रेस घेतली होती त्या प्रेसच्या माध्यमातून सुद्धा म्हणजे ज्याप्रमाणे नेहमी बोलतात त्याप्रमाणेच आमदार जयंत पाटील यांच्यावरती सुद्धा ते बोलले. आणि त्यामध्ये एक प्रमुख त्यांनी आरोप केला की तुमचं जेव्हा ते इलेक्शन चालू होतं म्हणजे जिल्हा परिषदचं त्यावेळेस एक प्रकरण घडलं होतं की बाबाने एक अधिकाऱ्यानं त्या ठिकाणी तुमचा जो काय फॉर्म भरलेला होता तो त्या ठिकाणी गहाळ केला किंवा दडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता. ते नक्की प्रकरण काय होतं? काय आहे ते प्रकरण असं घडलं की मी जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी उभा राहिलो. बागणी जिल्हा परिषद गट हा भारतीय जनता पार्टी संलग्नित आम्हाला मित्रपक्ष म्हणून त्या ठिकाणी जिल्हा परिषद पूर्ण मतदारसंघ हा रयत क्रांतीला त्यांनी सोडला. पंचायत समितीचे 2 गण येतात बागणी जिल्हा परिषदेमध्ये, एक आपला बागणी शिगाव गण आणि एक कारंदवाडी गण, असे 2 पंचायत समितीचे गण आणि वर जिल्हा परिषद. तर त्यावेळी मला एका अधिकाऱ्याचा त्या ठिकाणी परफेक्टली फोन आला की तुम्हाला जिल्हा परिषदेच्या वेळी तुमच्या एका पंचायत समितीचा सदस्य आहे त्याचा AV फॉर्म त्या ठिकाणी तुम्ही भरलेला नाही आहे आणि मग तो AV फॉर्म कुठं गेला आणि काय टेन्शन घेऊ नका, तुमचं वातावरण चांगलं आहे, तुम्ही निवडून येणार आहे, पण खाली आता चिन्ह वेगळं मिळेल आणि तुम्हाला चिन्ह वेगळं कारण त्याला AV फॉर्म नाही.
मी म्हटलो मग 2 चिन्हाचा जर प्रचार मी लोकांच्यात घेऊन गेलो तर लोक म्हणतील की बघा ह्यानं स्वार्थासाठी जिल्हा परिषदेचा तेवढा चिन्ह बरोबर एक ठेवलं आणि खालच्या एकाला चिन्ह वेगळं दिलं. तो खालचा ज्या बिचाऱ्यानं माझ्याकडे बघून अर्ज भरला रयतचा तो म्हणणार माझा गेम केला, ही मॅनेज झालीत का काय पुढच्या पार्टीला, साहजिक आहे की नाही सांगा. आणि मग हे सगळं प्रकरण मला कळल्यावरती मी त्याची जरा शहानिशा केली एक अर्धा पाऊण तास. आणि त्या अधिकाऱ्याला मग मी सांगितलं की तुला येऊन मी तिथं सुट्टी देणार नाही आणि जसं तू ऐकतोयस आणि त्याच्या ऐकण्यानं जर हे तुमचं ऑफिस चालत असेल, माझा एबी फॉर्म खाण्यापर्यंत जर तुमची मजल जात असेल तर ही निवडणुकी म्हणलो गेली खड्ड्यात, पहिला येऊन मी तुमच्या दोघांच्या विरोधात आंदोलन करणार. मग त्या ठिकाणी थतमम गमप झालं आणि परत माझा उमेदवाराचा माझ्या झडपीतला अर्ज टू बी कंटिन्यू ठेवण्यात आला. तो अर्ज आता खाल्ला म्हणताय, आता सदाभाऊ म्हटले तर तो अक्षरशः अर्ज त्या ठिकाणी गिळला, म्हणजे अशा अगदी स्पष्ट भाषेत त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलले होते. खरंच ते म्हणजे घडलंय का, म्हणजे असं खाल्ला किंवा गिळला खाल्ला ह्याचा अर्थ शब्दशः खाल्ला गिळला होत नाही. मी जो मॅटर सांगितला म्हणजे गायब केला, ह्याचा अर्थ गायब झाला, दिलाच नाही, हेच सगळं ते एक चित्र त्याचं रंगवायचं होतं. आणि त्याच्यानंतर मग मात्र हे सगळं मला कळलं की जे काल जे घडलंय म्हणजे आंदोलनात त्याला तिची मग पार्श्वभूमी आहे. हेच म्हणून परवा जयंत पाटील साहेब पण मला एक भारी वाटतं, ते म्हणले परवाच्या एका कार्यक्रमामध्ये की टेबलावर वजन ठेवल्याशिवाय आत्ता कामं होत नाहीत. म्हणजे कमीत कमी त्यांना याची जाणीव झाली की सत्ता गेले आणि आधी आपलं टेबलावर वजन लय चालायचं पण आता टेबलावने वजन कमी झालं आहे. हे त्यांनी एका आधुनिक प्रकारे जर बोललं तर ते मान्यसुद्धा केलं आहे. मग अधिकारी कसं आहे, आधी त्यांचं असं होतं की खोटं असलं तर रेटून आमचं कर, ह्याला म्हणतात टेबलावर वजन चालणं. आणि आज असं असलं की खोटं असलं तर अधिकारी म्हणतो मी नाही करणार, ते काम खरं असेल तर करतो, काम मेरिटचं असेल तर करतो, काम मेरिटचं नाही पण तुम्ही दबाव टाकताय म्हणून मी का करू. पण आधी अधिकारी त्यांची ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी ह्यांनी रेटूनच कामं केल्यात. म्हणजे मला नेहमी एक आश्चर्य वाटतं यांचं. मी तुम्हाला खरं सांगतो, तालुक्यातल्या कुठल्याही मेन गावात जावा की मेन चौकात सगळ्या जागा ह्यांच्या आहेत, त्या इंडोमेंट्रच्या कशा कुठनं घेतल्यात मला कायम तो पडलेला एक प्रश्न आहे. शिगावच्या असू दे, आमच्या बागणीच्या असू दे, गातारवाडीच्या असेल, तुळजापूरच्या असेल, इकडे रेटऱ्या हरणाक्षरच्या भागातल्या असलेल्या भरपूर जागा आहेत त्या चौकातल्या की सगळ्या त्यांच्या नावावर. त्या कसं काय हो. मग त्यावेळी अधिकाऱ्यांचा वापर करून भरपूर काय केल्यात. आणि आम्हाला लोक भरपूर काय सांगतात कॉलेजबद्दल असेल, परत ना कारखान्याबद्दल असेल, पण ते व्यक्तिशः आहे, कितपत घ्यावं लोकांकडनं हे आम्हालाही कळणं गरजेचं आहे. म्हणून मगाशी म्हटलो वैचारिक मतभेद असावेत, व्यक्तिशः मतभेद नसावेत. पण त्यांना जर त्याच्यामध्ये रस असेल, बाहेर वेगळं दाखवायचं ना आतनं कार्यकर्त्यांना त्या बाबतीत बळ द्यायचं असेल की तुम्ही चला रे, मी फक्त विधिमंडळात भाषणापुरतं म्हणतो की एकेरी कुणाला बोलू नका, पण तुमची माणसं जर एकेरीत बोलत असतील मग आम्ही तसं जर केलो तर त्यांनी ते वाईट वाटून घेऊ नये. अगदी शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही टेबलावरच्या वजनाचा विषय काढला म्हणून विचारतो. आता त्यांच्या तालुक्याच्या कार्यकारिणीकडून सदाभाऊवरती त्या ठिकाणी टीका झाली की तहसील कचेरीतला जो मलिदा आहे तो सदाभाऊंना जातोय, अशा पद्धतीची एक टीका झाली होती तुमच्यावर. आता ते कशामुळे टीका झाली, भाऊने मग त्याला उत्तर दिलं ना, जे मी आता म्हणलो तेच की आजपर्यंत असं होतं की कारखान्यावर बसून अधिकारी बोलवून घेऊन कामं करायचे, आता ते बंद पडलं. त्याच्यामुळं बाकीच्यांना लोकांना डायरेक्ट आज त्या प्रशासनाचा फायदा त्या तहसील कार्यालयामध्ये व्हायला लागला. आणि त्याच्यामुळं जर आम्ही तहसील कार्यालयाला काम चांगलं करते असं सपोर्ट केला असेल तर तो त्यांच्या लोकांना असं वाटत असेल की आम्ही त्याला सपोर्ट करणं ह्याचा अर्थ आम्हाला मलिदा मिळणं. मग काही 25-25, 30-30 वर्ष ह्यांच्या सत्ता होत्या त्यावेळी हिनी नुसता तिथला मलिदा चाकला काय, त्याच्या जीवावरती हिंनी सगळ्यांनी घरं बांधली काय, असं मग आमच्या मनात पण डाऊट आणि शंका येणार ना. आत्ता बघावं तर आम्हाला ह्या दीड वर्षात त्यांना ते जास्त वाटायला लागलं की तहसील कार्यालयातलं टेबलाचं वजन दुसरीकडे जायला लागलंय. ह्याच्या आधी टेबलाचं वजन तिकडं जर झुकलं होतं मागचे 30-40 वर्ष तर हिने किती मलिदा खाल्ला असेल आणि त्याचं काही प्रमाण असेल का. तो मलिदा ठेवायचा जागा नसणार आहे, कुठं ठेवला असेल त्यांना त्यांच्या त्या खालच्या माणसांना माहिती. तर नक्कीच आपण बघितलं की हे होते सागर खोत. तर त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरती त्यांची भूमिका अगदी स्पष्ट केलेली आहे. आणि काल जो उरण ईश्वरपूर या ठिकाणी जो मोर्चा झाला विद्यार्थ्यांचा, तर त्या मोर्चावरती सुद्धा त्यांनी त्यांची परखडपणे या ठिकाणी भूमिका व्यक्त केलेली आहे. आणि कुठंतरी ते आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्नसुद्धा झाला असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सुद्धा त्या बाबतीमध्ये प्रतिक्रिया व्यक्त करू, जनतेसमोर आमचीसुद्धा भूमिका मांडू आणि ती भूमिका जनतेला पटेल असा ठामपणे विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आपल्याला बघायला मिळतो. आपल्या सेवेत आहे डॉक्टर सचिन सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आरोग्य हेच आयुष्याची खरी संपत्ती.
आणि त्या आरोग्याची संपूर्ण काळजी आता एकाच छताखाली. अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक उपकरणे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, 24 तास आपत्कालीन सेवा, ICU, डायलिसिस, डिजिटल एक्सरे, CT स्कॅन, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी तसेच विविध आजारांवरील विशेष उपचार, सर्व सुविधा एकाच ठिकाणी. मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा फुले जन आरोग्य आणि बांधकाम कामगार आरोग्य या योजनांखाली सर्व उपचार व सुविधा मोफत. कमी खर्च, अनुभवी डॉक्टरांची टीम आणि माणुसकीची साथ हीच आमची खरी ओळख. तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता पेठ सांगली रोड, माई हुंडाई शोरूमजवळ, लक्ष्मीनारायण सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, ईश्वरपूर. खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा आणि आपली अपॉइंटमेंट आत्ताच बुक करा.